मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याचा मोदींकडून उल्लेख। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार। अंबादास दानवेंचा हल्ला बोल, तर पेशवाईनं पुन्हा शिवरायांचा अपमान केला, नाना पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही। महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही। मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका, तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। वैभव नाईकने कट असला हे त्यांच्याच माणसानं सांगितलं। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून निलेश राणेंचा आरोप, तर पुतळा कोसळताच वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले, निलेश राणेंचा सवाल। माफी मागायचं नाटक करू नका, महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल। राजकोटवरील पाहणीनंतर संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। शिवरायांचा पुतळा पडला की पाडला, प्रकाश आंबेडकरांचा सवाल, तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं का? प्रकाश आंबेडकरांकडून शंका व्यक्त। शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी समिती स्थापन, मनीषा म्हैसकर समितीच्या अध्यक्षपदी, तर इतिहासकार जयसिंगराव पवार विशेष निमंत्रित सदस्य, IIT मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापक अभियंत्याचाही समितीत सहभाग। पुतळा नेव्हीनं केला किंवा PWDनं असा वाद घालण्यात अर्थ नाही। अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले। शिल्पकार पळून पळून जाणार कुठे? अजित पवारांचं वक्तव्य। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, चेतन पाटीलची मालवण पोलीस स्थानकात कसून चौकशी। सार्वजनिक पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न विचारताच तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची अवकात, सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाही, सावंतांचा दम, तर म्हणणं ऐकून न घेता सावंत समर्थकांनी वृद्ध शेतकऱ्याला बाहेर काढलं। राष्ट्रवादीशी आयुष्यात कधीही पटलं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, तानाजी सावंतांचं विधान। सावंतांच्या प्रश्नावर मात्र अजित पवारांनी बोलणं टाळलं। काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश, मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश संपन्न। मी लोकांसाठी काम करायला निघाले होते, पण काही गद्दार लोकांमुळे माझा पराभव झाला। नवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल, तर राणांकडून बच्चू कडूंचा सुपारी बहाद्दरचा उल्लेख। राज्यात सत्ता येते आणि ठाकरेंना राज्याची सूत्र द्यायची आहेत, मालवणमधील सभेत संजय राऊतांचं वक्तव्य। मवियात सीएम पदाचा विषय आता संपलाय, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शरद पवार Z+ सुरक्षा नाकारण्याची शक्यता, Z+ सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य, सूत्रांची माहिती। भाजपकडून पंकजा मुंडेंना पुण्यातील 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी, कोथरूड, वडगाव, शेरी, शिवाजीनगर या पुण्यातील 3 मतदारसंघाचा समावेश। पूजा खेडकरकडून दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर, नाव आणि आडनावात बदल केला नसल्याचा पूजाचा दावा, तर सर्व विभागांनी रितसर प्रमाणपत्र दिल्याचीही माहिती। यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन सरकारने करावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश। श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक सायंकाळी 4 वाजता सुरू होणार, दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय, यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणुका लवकर संपणार। नाशिकच्या नांदगावमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण, फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य सोहळा संपन्न, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा।